कोरोना के मौजूदा संगीन हालात में जिला इंतजामिया की जानिब से जंगी पैमाने पर काम किया जा रहा है। कोरोना मुतासिरीन का अच्छे से अच्छा इलाज करने के लिए हर मुमकिन कोशिशें की जा रही है। इसके बावजूद सोशल मीडिया पर चंद अफराद की जानिब से इंतजामिया की कारकर्दगी पर बेबुनियाद तनकीदें भी की जा रही है और लोगों में गलत फहमियाँ पैदा करने की कोशिशें की जा रही है। फेसबुक, यूट्यूब, व्हाट्सएप पर जिला इंतजामिया के खिलाफ प्रोपेगेंडा किया जा रहा है। जिला कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने इस मसले को संजीदगी से लेते हुए बेबुनियाद और झूठी खबरें नशर करने वाले अफराद के खिलाफ मुकदमा दर्ज करने का इशारा दिया है। मीडिया नुमाइंदों को पाबंद किया गया है कि वो इंतजामिया के खिलाफ अगर कोई शिकायत पर मबनी खबर नशर करना चाहते हैं तो उसके बारे में मुताल्लिका महकमे के अहदेदारान से पहले रुजू करे और उस खबर चलाने से पहले उस शिकायत की वजाहत जानने की कोशिश करे। इंतजामिया से रुजू किए बगैर अगर मनमानी तरीके से खबरें चलाई जाएगी तो मुताल्लिका अफराद के खिलाफ मुकदमा दर्ज किया जाएगा और उनका चैनल या अखबार भी बंद किया जा सकता है। नाही, मी सगळ्यात प्रथम हे सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये पेशंट जरी वाढत असेल तरी बेड्स नाही असं नाही आहे। जो पेशंट सिरियस होतो त्याला आपण खाली कॅज्युअलिटीमध्ये ऑक्सिजन देतो आणि नंतर त्याला वरती आपण बेडच्या उपलब्धतेनुसार शिफ्ट करतो। पण काही काल 2 दिवसापासून काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही मीडियावर अननेसेसरी अफवा उडवत आहे आणि मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो, ह्या घडीला मीडियानी, लोकांनी, सगळ्या जे पॉलिटिकल लोक आहेत त्यांनी आणि प्रशासनाने सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे। एक दुसऱ्यांवर मडस्लिंगिंग किंवा बोटं दाखवण्याचा वेळ नाही आहे। आतापर्यंत आपण एका वर्षापासून मिळून मिसळून आपण काम करत आहोत। दिस इज अ टाइम, व्हेरी चॅलेंजिंग टाइम आहे। सगळं प्रशासनावर स्ट्रेस आहे, डॉक्टर्स आपले 20-20 घंटे काम करत आहे। यावेळेस आपण जर मिळून काम केलं तर आपण निश्चितच पुढच्या एका महिन्यामध्ये कोरोनाला आपण हारू शकतो। त्यामुळे मी अजून एकदा सांगतो की कालही आम्ही काही लोकांवर गुन्हे दाखल करण्याचा आम्ही ऑर्डर दिलेला आहे। फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून अननेसेसरी प्रशासनाच्या वतीने इथं एवढ्या मृत्यू झाल्या, इथं बेड नाही आहे, इथं ऑक्सिजन नाही। माझी विनंती आहे की तुम्ही काही छापण्याआधी, यूट्यूबवर मीडिया व्हिडिओ टाकण्याआधी किंवा इंस्टावर टाकायच्या आधी प्रशासनाला कोणाला विचारा, मला विचारा, कमिशनर साहेबांना विचारा, सिव्हिल सर्जनला विचारा। ते विचारल्यानंतर इन्फॉर्म न्यूज टाका। अननेसेसरी पहिलेच लोक घाबरलेले आहे, अजून आपल्या मीडियाच्या आणि न्यूजमुळे आपण दुसऱ्यांना घाबरत नाही। काही लोक चांगल्या पण न्यूज देत आहे। पॉझिटिव्हवर आपल्याला ह्यावेळेस असं मला वाटतं की पॉझिटिव्हवर फोकस करून, फॉर एक्झाम्पल 20 डेथ होत आहे, पण आपल्याला हे बघायला पाहिजे की 1700 पैकी आपण 1760 पेशंटपैकी 20 डेथ झाल्या, परंतु 1750 पेशंट आपण चांगले करून घरी पाठवले। त्याच्यावरही आपल्याला फोकस केला पाहिजे आणि यामुळे काय होतं आहे, जे पेशंट ॲडमिट आहे त्यांचा पण धीर खचत आहे आणि या कोरोनामध्ये औषधी नाही आहे, ऑक्सिजन नाही आहे, थोडा तुटवडा आहे। परंतु पेशंटचे रिलेटिव्ह डॉक्टरांवर प्रेशर टाकून आम्हाला रेमडेसिवीर लिहून द्या असं अननेसेसरी प्रेशर टाकू नका, हे माझी विनंती आहे। डॉक्टरला डॉक्टर राहू द्या, तुम्ही पेशंटचे रिलेटिव्ह बनून राहा, डॉक्टर बनायची कृपया आपण काही पण कसली पण गरज नाही आहे। डॉक्टर विल डिसाईड आणि आम्हाला तुमच्या पेशंटला डॉक्टरचं ऐकलं तर निश्चित तुमचा पेशंट चांगला होऊन घरी जाईल।